परळी शहरातील हदवट्टी दारू बंद करण्यासाठी संभाजीनगर पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी ठिय्या मांडला होता। सदर ठिय्या आज रविवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजता मांडला होता। शहरातील विविध भागामध्ये हदवट्टी दारूची सर्रासपणे विक्री होत आहे। या दारू विक्रीकडे दोन्ही पोलीस ठाण्याचे प्रमुख दुर्लक्ष करत असून दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी संभाजीनगर पोलीस ठाणे व शहर पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी ठिय्या मांडला होता। या नागरिकांच्या शिष्टमंडळाची पोलीस निरीक्षकांनी भेट घेऊन सदरील दारू दुकाने बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आपापले आंदोलन मागे घेतले। शहरातील साठेनगर, भीमनगर यासह अन्य काही भागामध्ये सर्रासपणे हदवट्टी दारू विक्री होत आहे। या विक्रीमुळे अनेक जण व्यसनाधीन होत आहेत। पोलीस प्रशासन दारू विक्रेत्याच्या विरोधात कधीही कारवाई करत नाही, उलट त्यांना अभय देण्याचे काम करत आहे। दारूमुळे शहरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे। दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी काही नागरिक संभाजीनगर व शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले होते। यामध्ये माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, रमेश गायकवाड, नितीन रोडे, संतोष आदोडे, प्रताप समिंदर सवळे, राज जगतकर, ॲडव्होकेट अर्जुन सोळंके, भायासाहेब आदोडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती। यावेळी पोलीस प्रशासनाने संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आपला ठिय्या आंदोलन मागे घेतले।